हॅलो अँड गायज, वेलकम टू माय चॅनल. जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तसं वांग्याची भाजी माझी कधीच फेवरेट नव्हती, पण जेव्हापासून मी ही रेसिपी ट्राय केली आहे तेव्हापासून मी ही नेहमी करते आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. तर करायचं काय आहे, वांगं स्वच्छ धुवून त्याचे कापा करून घ्यायचे आहेत आणि कापा जास्त जाड नाही करायचे आणि जास्त बारीकही नाही करायचे आहेत. वांग्याचे कापा झाल्यानंतर एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे कापा आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आहे. धुवून त्याला एका साईडला ठेवून द्यायचं कापडावरती. त्यानंतर आपण मसाला तयार करणार आहोत, ज्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, हळद आणि लाल तिखट प्लस आपला गरम मसाला टाकलेला आहे. तर आणि त्यासोबतच मी बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. त्यानंतर ज्या कापा आहेत त्याला अशा स्लिट्स करून घ्यायच्या, थोडेसे कट्स द्यायचे. ही जो मसाला आहे तो त्याच्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे. आपण कोटिंग झाल्यानंतर जे कापा आहेत त्याला एक 5 ते 10 मिनटं तरी आपण एका साईडमध्ये प्लेटमध्ये ठेवत आहोत. तव्यामध्ये तेल गरम केलेलं आहे आणि रव्यामध्ये कोट करून त्याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत. दोन्ही बाजूनी आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, गोल्डन ब्राऊन असा कलर येईपर्यंत. तर तयार आहेत आपले वांग्याचे कापं, एकदम क्रिस्पी तुम्ही बघू शकता. आणि ह्याचं बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे वरण भात आणि वांग्याचे कापं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.